रेकॉर्डिंग स्टार्ट करायची राहिली होती, रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. सो I इज इक्वल टू सी बाय बॅन इंटू थीटा, सी इज ट्विस्ट कॉन्स्टंट असं आपण पाहिलं होतं. त्यामध्ये प्रत्येक मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये प्रत्येक याचा यूज पाहिलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ओके ठीक आहे. तर काल पहा की इथेपर्यंत पाहिलेलं होतं ऍप्लिकेशन म्हणजे त्याचं यूज आहे आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. तर जस्ट काल थोडंसं वेगळ्या पद्धतीने लेक्चर घेण्यात आलं होतं, जरासं इथे क्लासवर प्रॉब्लेम आला होता त्यामुळे, आणि तिथे आपल्या नोट्स अवेलेबल नव्हत्या. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तिथल्या तिथं आपण ते एक ऍडजस्ट करून घेतलं होतं. तर याच्यामध्ये जस्ट पहा की मोर ऑर लेस तुम्हाला पूर्ण सांगितले, फक्त त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस असा पॉईंट करून सांगितला नाही मी. ठीक आहे. ऍडव्हान्टेज काय आहेत आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत कोणाचे, MCG मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ऍडव्हान्टेज काय होते पहा की इट डज नॉट अफेक्ट द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इट डज नॉट अफेक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर बाहेरची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, कारण मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर काय असणार, इथे सिलेंड्रिकल पोल असणार, याच्यामध्ये ही कॉइल आहे आणि इथे कॉइल आहे आणि याला इन्सुलेट केलेलं असणार, कॉपर इन्सुलेटेड कॉइल. सो इट डज नॉट अफेक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे तुमचं जेवढं डिफ्लेक्शन आहे ते तेवढं या करंटमुळेच असणार आहे. तुम्ही जर दुसरं कोणतं बी वरून आणून ठेवलात तर त्याच्यामुळे डिफ्लेक्शन नसणार नाही. राईट. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज मध्ये 3 पॉईंट लक्षात ठेवायचे, 3 किंवा 4. याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की पॉईंट आपल्याला बोर्डामध्ये लिहायला सोपे जातील, आहे का नाही. इट डज नॉट अफेक्टेड बाय एक्सटर्नल बी. त्याच्यानंतर रीडिंग इज मोर अॅक्युरेट अँड रिलायबल. रीडिंग इज मोर अॅक्युरेट अँड रिलायबल. कस काय सर, कंपेरेटिव्ह टू अदर गॅल्व्हनोमीटर विच आर वी आर नॉट स्टडीड. आपण पाहिलेच नाहीत, पण जास्त बाकीच्या गॅल्व्हनोमीटर पेक्षा MCG, आणि म्हणूनच पाहिलं असेल कदाचित, आहे का नाही, सिलेबसला हेच तेवढं कशाला ठेवलं असेल. सो मोर अॅक्युरेट आणि रिलायबल आहे. आणि त्याची जे स्केल आहे, स्केल म्हणजे कसं की जेवढं फिरतंय ते लिनियर प्रोपोर्शनल आहे, म्हणजे जेवढा आय तेवढं थीटा. आणि हे कसं कशामुळे पॉसिबल झालं, आपण दरवेळेस बी जो आहे तो कॉन्स्टंट ठेवलाय. म्हणजे बी हा रॅडियल जर नसता तर आपल्याला जेवढं कॉइल फिरल त्याच्यानुसार थीटा चेंज झाला असता. पण आपण डोकं लावलं, बरोबर आहे, आपण नाही लावलं, ज्यानं कन्स्ट्रक्ट केलं त्यानं लावलं बिचारानं. काय ठेवलं की बी ऑलवेज रॅडियल राहील असं लक्षात ठेवलं त्यानं. म्हणजे थीटा ऑलवेज 90. जर थीटा जर ऑलवेज 90 नसता तर आपल्याला करंटमुळे चेंज झाले का मॅग्नेटिक फील्डमुळे कळलं नसतं. पण जेव्हा आपण बी कॉन्स्टंट ठेवलं तेव्हा आता लक्षात आलं आपल्याला की हे सर्व जेव्हा जेव्हा थीटा चेंज म्हणजे डिफ्लेक्शन होईल ते सर्व करंटमुळे असेल. म्हणजे ऍडव्हान्टेज मधले काय पॉइंट येतात, एकतर बी बाहेरच्यामुळे अफेक्ट होत नाही, एकतर स्केल कशी आहे अॅक्युरेट अँड रिलायबल, आणि याच्यामुळे काय होत आहे की स्केल युनिफॉर्म आहे किंवा लिनियर आहे म्हणतात, लिनियर स्केल हे लिनियर आहे. आणि त्याच्यामध्ये हाय टॉर्क टू वेट रेशो, म्हणजे याचा टॉर्क जे डिफ्लेक्शन आहे ते जास्त असतं याच्या वेट पेक्षा. म्हणजे पहा ते कॉइल उग तिथल्या तिथे फिरू लागली अशी, तर टॉर्क कमी आहे ना त्याच्यावर. हाय टॉर्क टू वेट रेशो याचा अर्थ त्याला यूज करायला आपल्याला मोर इझीनेस येणार आहे त्या याच्यामध्ये डिव्हाइस मध्ये फॉर MCG. ठीक आहे. मी याच्यासाठी आजचा आता नोट्स लगेचच पाठवतो क्लासमध्ये, आपल्याकडे लिहिलेले आहेत आपल्या याच्या. सो डिसएडव्हान्टेजेस काय आहे मग याचं, डिसएडव्हान्टेजेस काय आहे पहा, लक्षात घ्या की जो हा ट्विस्ट कॉन्स्टंट आहे, हा जो सी, आपण कोणतं वायर वापरले सांगा बरं, इथे कोणतं वायर वापरले, द थ्रेड मेड अप फ्रॉम फॉस्फरस अँड ब्रॉन्झ. व्हेरी गुड, राईट. याच्या थिअरी पार्ट वर सुद्धा MCQ असतात, त्याच्यामुळे मी सांगितले की प्रत्येकाचा यूज का लक्षात ठेवायला सांगितला मी. बोर्डाच्या परीक्षेत 1-2 पॉईंट लिहिले नसले तर चालतात, पण याच्यावरती थेरॉटिकल MCQ सुद्धा आहेत. सो ब्रॉन्झ आणि याच्यामध्ये जो सी आहे ट्विस्ट कॉन्स्टंट, दॅट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. तो जो सी आहे तो त्या टेम्परेचर वरती डिपेंड असतो. मग हे काय झालं, त्याचं डिसएडव्हान्टेज झालं. एकदा आपण समजा एक्सपेरिमेंट 20 डिग्री सेल्सिअसला केला आणि एकदा 50 डिग्री सेल्सिअसला केला तर रिडिंग वेगवेगळी येणार. देअरफॉर डिसएडव्हान्टेज मध्ये काय येणार, सी डिपेंड ऑन टेम्परेचर. त्याच्यानंतर दुसरा आहे
आय जर आपण इन्क्रीज जर केलं, आय इन्क्रीज केलं तर मोर टॉर्क येणार, आणि जर जास्त एकदम जास्त आय जर इन्क्रीज केलं तर ही वायर डॅमेज होऊ शकते, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये इट कॅन नॉट वर्क ऑन अल्टरनेटिंग करंट बिकॉज नीडल विल बी ऑसिलेट. पहा की जर डीसी करंट साठीच वर्क होतं फक्त, हे कशासाठी आहे, डीसी करंट साठी. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट साठी. अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट मध्ये फरक काय आहे, अल्टरनेटिंग करंट म्हणजे ज्याची की डायरेक्शन फ्रिक्वेंटली चेंज होते, एकदा इकडे एकदा इकडे 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 इकडे. मग जसे डायरेक्शन चेंज झाले, जर आपण इथं अल्टरनेटिंग करंट जर वापरला तर ही जी कॉईल आहे ती ऑसिलेट होणार फक्त असं. आधी इकडे करंट गेला, नंतर इकडे करंट गेला, मग डायरेक्शन चेंज झाली फोर्सची. डायरेक्शन का चेंज होते, कारण कॉईल वरती फोर्स कसा ऍक्ट होते ते पाहिले आपण, टॉर्क. तर करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड असतो कंडक्टरवर लागणारा फोर्स. मग एकीकडे डायरेक्शन चेंज झालं, इकडे एकदा असणार, इकडे एकदा इकडे एकदा, मग अल्टरनेटिंग करंट लागलं की काय होणार की कॉईल ऑसिलेट होणार. देअरफॉर एमसीजी डिसएडव्हान्टेज, पहिला पॉइंट सी डिपेंड अपॉन टेम्परेचर, दुसरं आय इन्क्रीज केलं तर वायर डॅमेज होऊ शकतं जास्त इन्क्रीज केलं तर, आणि तिसरं इट इज युज्ड फॉर ओनली डीसी करंट, इट कॅन नॉट वर्क ऑन एसी करंट. क्लिअर आहे का हा पॉइंट, हा पॉइंट क्लिअर आहे. हे थेरॉटिकल आहेत, ह्याच्यामध्ये काही जास्त एमसीक्यू वगैरे पण नाहीयेत. डायरेक्ट मी तुम्हाला ग्रुप वरती टाकून देतो हे नोट्स, ठीक आहे. लगेच लिहून घ्यायचे, आणि लेक्चर झाल्या झाल्या लिहून, पहिलं काम असणार लेक्चर संपलं की आधी लिहून घेणे, राईट. ओके. सो आता पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर. एक छोटासा पॉइंट आहे, सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर. चला, तुम्हाला माहिती आहे आपलं फिजिक्स आणि रिअल लाईफ असं सेम, मोर ओर लेस सेम आहे. मग सेन्सिटिव्ह म्हणजे काय सांगा बरं तुम्ही आपल्या भाषेमध्ये. जसे की तुम्ही स्टुडंट खूप सेन्सिटिव्ह आहात असं आपण ऍझ्युम करूया. इट इज जस्ट ऍझ्युमशन की तुम्ही स्टुडंट खूप सेन्सिटिव्ह आहात. तुम्हाला जर समजा एकदा, सेन्सिटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं, सेन्सिटिव्ह म्हणजे लई सेन्सिटिव्ह आहे बाबा, त्याला काही बोलत जाऊ नको, उगाच काही म्हणलं की काही येते. एकदा सरनं शिव्या दिल्या की 12-12 तास अभ्यास करते, एवढं सेन्सिटिव्ह आहे ते. सरनं फक्त एकदा म्हणाव मार्क का कमी पडले म्हणून, बरोबर आहे. फक्त सरनं एकदा म्हणाव मार्क का कमी पडले, 24 तास जेवत नाही ते बाबा, 24 तास कंटिन्यू अभ्यास करते, याला सेन्सिटिव्ह म्हणणार. हे झाला आपला ऍझम्पशन वाला स्टुडंट. पण रियालिटी काय आहे, रियालिटी काय, सर 24 तास बोंबलले तर ते 1 मिनिट सुद्धा अभ्यास करणं बाबा, नुसतं खाते दिवसभर, सर 24 तास जरी बोंबलले तर ते 1 मिनिट अभ्यास करणं कसलं डेंजर आहे, बरोबर आहे का नाही. दोघांमधला फरक कळला. 1 मिनिट बोलले सर ना बाबा, 24 तास अभ्यास केलं, आणि 24 तास बोलले बाबा सर ना 1 मिनिट सुद्धा अभ्यास नाही केलं, कोण मोर सेन्सिटिव्ह आहे, कोण मोर सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे हे तर क्लिअर झालंय की तुम्ही दोघा या दोन्हीपैकी एकही नाहीत का, दुसरे आहात असं वाटतंय. म्हणजे दुसऱ्या केसमध्ये तर तो धोंडाच आहे, दगड. 24 तास बोलून सुद्धा त्याला 1 मिनिट अभ्यास करता येणार म्हणजे. आणि पहिल्या केसमध्ये इट इज जस्ट हायपोथेटिकली टर्म सर, 1 मिनिट बोलल्यावर 24 तास कोणी अभ्यास करत असते का, तेवढेच 5 मिनिट करायचे असतात आणि सोडून द्यायचं असतं. सांगायचा मुद्दा आहे, तुम्ही अभ्यास करता, तुम्ही नाही, तुमच्याबद्दल बोलत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की रे बाबा, याला थोडस इनपुट दिलं की याचं आउटपुट पटकन चेंज झालं, पटकन. याला कितीही इनपुट दिलात तर याचा आउटपुट काही चेंज होईना, म्हणून हे मोर सेन्सिटिव्ह आहे, हे लेस सेन्सिटिव्ह आहे. मग वी विल डिफाईन द सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी ही ऑलवेज, म्हणजे आता ही जर टर्म लक्षात ठेवली तर आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपं जाणार. सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू चेंज इन आउटपुट अपॉन चेंज इन इनपुट. हे डोक्यात बसलं की आपल्याला फॉर्म्युला लक्षात राहणार. सेन्सिटिव्हिटी काय, एकदम भारी होईल, एकदम भारी होईल ओंकार, अरे मस्तच होईल. कधीपासून नाही, आजपासून नाही, आज आता लगेच ताबडतोब स्टडी करायला काहीच प्रॉब्लेम नाही लगे. अरे अजून भरपूर वेळ आहे तुमच्याकडे, 1 इयर, म्हणजे याचा अर्थ नाही की 2
2-4 दिवस अजून सुट्ट्या घेतल्या तर ठीक आहे. म्हणजे आता सुद्धा तुम्ही ग्रीप धरू शकता. आता जरी तुम्हाला जरी असं वाटत असेल आतापर्यंत अभ्यास झाल्यावर याच्यामध्ये हा ऑब्विसली लेक्चर झाल्यास हे सुद्धा अभ्यासच आहे की. नक्की ओके. आणि प्रॉमिस कसे करायचे? प्रॉमिस ठेवता येत असले तरच करायचे, बरोबर आहे का नाही? सो आणि तुम्ही दुसऱ्यासोबत नाही, स्वतःसोबत जर डेडिकेटेड असलं ना माणूस, स्वतःला चॅलेंज दिलं पाहिजे. स्वतःसोबत प्रॉमिस आधी लर्न करायला शिका. स्वतः आज 10 घंट्यापासून अभ्यास करणार, एवढा चॅप्टर संपवणार, अरे बास काय हो कोरोना असं भिंतीत येऊ, भिंतीतून आत येऊ, असा जवळ बाजूवर बसून ठेवा कोरोनाला, असं असं बस म्हणा माझ्यासोबत स्टडी कर, आहे का नाही? असे एवढे भारी वाचले पाहिजेत. ओके. सो जे काही तुम्ही स्टडी करताय स्टार्ट करा. अजून तुम्हाला वाटत असेल बाबा आता कसं सुरू कसं करू असं तसं, काय नाही, एकदम सिंपल चॅप्टर घ्या, हळूहळू फक्त स्टार्ट. असं जोश मध्ये ठरवायचं ना, असं नंतर म्हणजे काय म्हंटले मी की प्लॅनिंग शांत दिमागाने करायची. आपण किती तास अभ्यास करू शकतो, किती तास आपण कुठे वेळ घालतोय, जेवायला किती तास लागतोय, आपण घरी गप्पा मारतोय का, मोबाईलवर काही एक्स्ट्रा टाइमपास करतोय का. शांत डोक्याने प्लॅनिंग करा. तुमच्याकडे टोटल किती तास आहेत, जो 24 तास आहेत, कोणाला 25 तास भेटायलेत का टॉपरला, कोण्या ज्या मुलांना मार्क जास्त पडतायत त्यांच्यासाठी दिवस काही 36 तासाचा असेल का? नक्कीच नाही. त्यांना पण 24 तासच आहे. मग ते काय करत असतील, अभ्यास किती तास करत असतील, मग मला किती वेळ पॉसिबल आहे, असं आधी शांत डोक्यानं विचार करायचं. आणि मग एकदा प्लॅनिंग ठरवली, असा खातरा जोश मध्ये प्लॅनिंग परफॉर्म करायचं. आपलं एक्झॅक्ट उलट होते. प्लॅनिंग एकदम खतरा करतो सर, पण जेव्हा अभ्यासाला बसतो मग तेव्हा मात्र याच्यामध्ये कोरोना तर घेणारच रे. कोरोना 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 असं बाजूला बसून त्याच्यासोबत अभ्यास करा. ठीक आहे, ओके. चलो, तर काय सांगत होतो मी, सेन्सिटिव्हिटी आपल्याला कळलेलं आहे, आउटपुट अपॉन इनपुट. बर सर, सेन्सिटिव्हिटी कळलं सर, आउटपुट अपॉन इनपुट कुठे गेली? हा चल आहे, इथे आहे, माझ्या खिशात आहे ती. ठीक आहे. सो इथे आउटपुट अपॉन इनपुट हे आपल्याला माहिती आहे सेन्सिटिव्हिटी. मग आउटपुट काय आहे? गॅल्व्हनोमीटरचं आउटपुट जे आहे ते काय असतं? आपल्याला किती डिफ्लेक्ट झालं ते दिसणार आहे. म्हणजे चेंज इन डी थिटा, दॅट इज म्हणजे चेंज इन थिटा दॅट इज डी थिटा. काय झालं? आउटपुट काय आहे? ते कॉईल कितीने डिफ्लेक्ट होतंय, ते कॉईल कितीने डिफ्लेक्ट होतंय म्हणजे ते आहे डी थिटा. आणि इनपुट काय करतोय हे कशावरती डिपेंड आहे? करंट वरती. तो सो डी थिटा बाय डी आय इज अ सेन्सिटिव्हिटी ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. त्याच्यामध्ये लक्षात घ्या डी थिटा बाय डी आय. मग आपल्याला फॉर्म्युला काय आहे? आय इज इक्वल टू सी अपॉन बॅन दॅट इज बांगलादेश अपॉन थिटा. मग डी थिटा बाय डी आय जर केलं तुम्ही, डी थिटा बाय डी आय जर केलं, याचा रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह डी आय सोबत घेतला तर हे बॅन वर येईल इकडे. आणि सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला बनेल आपला, काय बनेल फॉर्म्युला? बॅन अपॉन सी. कळलं का बघा बरं? आता इथं सगळं सेन्सिटिव्हिटीच क्लिअर करून घ्या पॉइंट. ठीक आहे, जे आवडीचे विषय आहेत ते करा, असं नाही ज्यांना असं नाहीच आहे, बरोबर आहे. मग तुम्ही असं डेडिकेटेड असलं पाहिजे की बायो मध्ये 320-330 मार्क घ्यायला पाहिजे. आणि फिजिक्स कामापुरतं असं म्हणत नाही मी पूर्ण दिवस फिजिक्स का. ज्यांना जमतंय जास्त फिजिक्स त्यांनी जास्त करा. फक्त एक विषय पूर्ण सोडून कोणताही द्यायचा नाही. तसं विदाऊट एक कोणताच निग्लेक्ट करून द्यायचा नाही विषय, मी सांगतोय तुम्हाला आधीच. हा, जे जास्त जमतंय ना तर ते जास्त करा. कोणाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जास्त आहे जास्त करा. आणि जर कोणाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कमी करा वाटतंय, पाठांतर जास्त आहे, वाचायचे बायोचं आवडतंय, बायो जास्त करा. बायो मध्ये ठरवा, स्वतःशी ठरवा 320 अबव मार्क पड. आणि काय लागतं रे 320 मार्क घ्यायला बायो मध्ये? एनसीआरटी लाईन टू लाईन पाठ करायचे, लाईन टू लाईन पाठ करायचे. उगाच एक्सक्युजेस देत बसला असंच फाले तसंच फाले, व्हिज्युअलायझेशन दिसणं आले, डायग्रामच दिसणं आलेत नेटवर लेक्चर. अरे कसले भारी लेक्चर आहेत. बरं बायोतला त्याच्या लेक्चरची गरज नाही म्हणतो. एनसीआरटी सरळ फाडून टाका ते एनसीआरटी लाईन टू लाईन. आणि माझ्याकडे आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दाखवतो बायोचे पण. प्रिव्हियस इयर एनसीआरटी मधून किती क्वेश्चन येतात. जर कोणाला वाटत असलं सर फिजिक्स शिकवतात बायो बद्दल काय माहिती सरला, उगाच बोलतात सर, माहिती नसल्याशिवाय बोलत नाही. दरवेळेस पेपर मध्ये आम्ही हे करतो.
एनसीआरटी, ओनली एनसीआरटी म्हणतोय आणि हा सांगतोय 5-6 क्वेश्चन बायोमध्ये ऑलवेज आउट ऑफ पण असतात विदाऊट एनसीआरटी, हे पण लक्षात असू द्या. म्हणून टार्गेट आपण 360चं ठेवलंच नाही ना, ते पण पॉसिबल आहे आणि पडू शकतात. ज्यांना जर समजा फिजिक्स अवघड चाललंय स्पेसिफिकली, त्यांच्यासाठी सांगतोय मी दरवेळेस तर फिजिक्स सोपच जाणाऱ्यासाठी सांगतो, फिजिक्स करा फिजिक्स करा, ठीक आहे. पण आता जास्तच्या याच्यानुसार राईट. आणि मग केमिस्ट्री, आता टार्गेट तुम्हाला ठरवावं लागेल तुम्हाला कसं आहे. जर केमिस्ट्री एक 120 आणि फिजिक्स 100 किंवा इकडे अजून 20 कमी जास्त जर घेतला तर पहा टोटल किती येतं, राईट. नाही नाही, आता तर कुठे सुरू करायला, अरे करा तर एका परीक्षेत पहा. तुम्हाला काय वाटतं मी 7 दिवस अभ्यास केला की मी फर्स्टच आला पाहिजे क्लासमध्ये, असं कसं होईल? काही स्टुडंट्स काहीतरी 11वीला येण्याच्या आधी काहीतरी फाउंडेशन करून आले, त्याच्या आधी काहीतरी 10th क्लास करून आलेत. काही जणांची समजा थोडीशी आधीपासून ब्रेन पॉवर जास्त असते. मग तुम्ही असं लगेचच ठरवायचं नाही मी 7 दिवस अभ्यास केला, मला मार्क चालू नाहीत, आता अभ्यासच करणार नाही. कारण असं जर रात्रीतून अभ्यास करून जर कोणी पहिला येणार असतं तर मग सगळे रात्रीतच अभ्यास केले असते. कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी, मस्तपैकी अभ्यास करत राहा. मार्क हळूहळू, असं लगेच फरक दिसत नाही, ठीक आहे, हळूहळू हळू दिसायला सुरू होईल. ओके. सो डेली अभ्यास करायचंय, डेली, आणि फक्त आजच नाही, बरोबर. एवढ्याच पॉझिटिव्ह एनर्जीने मस्तपैकी हे 5 क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व्ह करत जावा लेक्चरच्या ह्याच्यावर. पहा आणि स्वतः पहा की किती क्वेश्चन आले बाबा, काय येणं झालेत. आपण सरनं सांगितलेले लास्टच्या लेक्चरवरचे क्वेश्चन सोडवलेत का? न सोडवता लेक्चरला कसं काय आलो आपण, बरोबर आहे का नाही? कोणतं बुक फॉलो करताय ते, एक विद्याभारती करताय विद्याभारती करा, एरलेस करताय एरलेस करा, दोन्ही करताय दोन्ही करा. ओके. सो आणि हे टार्गेट, ओव्हरऑल टार्गेट म्हणजे याला कमी जास्त असं हे फिक्स नाहीये, ते तुमच्यानुसार थोडंफार कुठे जास्त कुठे कमी कुठे किती कमी हे तुम्ही ठरवायचे, राईट. ओके, चलो. So again, moving coil galvanometer, that is sensitivity of galvanometer d theta. आता लक्षात काय ठेवायचं, सेन्सिटिव्हिटी आपल्याला माहिती आहे, हे काही नवीन शिकलं नाही आपण. काय आउटपुट, किती इनपुट चेंज केल्यावर किती आउटपुट चेंज होते, याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणलं. आणि त्याच्यानुसार फॉर्म्युला आला बॅन अपॉन सी, राईट का? किती इनपुट चेंज केल्यावर किती आउटपुट चेंज होते, बरोबर आहे का नाही? लॉजिक आहे हे. बर सर, मग आता गॅल्व्हनोमीटर म्हणजेच ऍमीटर, म्हणजे क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला समजा ऍमीटर विचारलं म्हणजेच हे करंटची सेन्सिटिव्हिटी आहे, म्हणजे फॉर्म्युला हाच असणार, कोणता? बॅन अपॉन सी. आणि जर व्होल्टमीटरची सेन्सिटिव्हिटी जर विचारली आपल्याला, व्होल्टमीटरची जर सेन्सिटिव्हिटी विचारली, ही सेन्सिटिव्हिटी कोणाची? ऍमीटर आणि मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची. ही सेन्सिटिव्हिटी कोणाची? व्होल्टमीटरची. आपल्याला पाहायचं हे डिटेल मध्ये व्होल्टमीटर ऍमीटर, पण सेन्सिटिव्हिटी विषय आलाय इथं लगेच एकदाच फॉर्म्युला घेऊ लक्षात, म्हणजे लक्षात राहील. आता इथं काय असलं पाहिजे, इथं फक्त आउटपुट काय असणार? डी थिटाच असणार, फक्त डी आयच्या जागी डी व्ही असणार. म्हणजे डी व्ही ला काय लिहू शकतो मी? आय इंटू आर, देअरफॉर आर इंटू डी आय, आणि हे डी थिटा, आणि हे म्हणजेच काय आहे? करंट सेन्सिटिव्हिटी. सो सेन्सिटिव्हिटी करंट अपॉन आर ही झाली व्होल्टेजची सेन्सिटिव्हिटी. व्होल्टेजची सेन्सिटिव्हिटी काय झाली? करंट सेन्सिटिव्हिटी अपॉन आर, किंवा ह्या फॉर्म्युला लिहायचा असेल तर काय लिहिणार तुम्ही? बॅन अपॉन सी आर. आणि अजून एक डिव्हाइस पाहिलं होतं आपण, पोटेन्शिओमीटर. पहा, आठवते का सर्वांना पोटेन्शिओमीटर? पोटेन्शिओमीटरची सेन्सिटिव्हिटी, पोटेन्शिओमीटर मध्ये आउटपुट काय होतं? बॅलेन्सिंग पॉइंट, दॅट इज लेंथ, अपॉन इनपुट काय होतं? ईएमएफ ऑफ सेल, डीव्ही. सो सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शिओमीटर इज गिव्हन बाय डीएल बाय डीव्ही, राईट. लिहून आज घ्यायचं नाही, आज लिहून डायरेक्ट मी एकदा हे संपवून टाकून हे लिहून देतो, ठीक आहे. डायरेक्ट प्रॉब्लेम घ्या, एक प्रॉब्लेम घ्या. MCG has 50 tons. MCG has 50 tons
each having area, each having area 12 सेंटीमीटर स्क्वेअर, 12 सेंटीमीटर स्क्वेअर, placed in magnetic field, placed in magnetic field of 0.025, 0.025 Weber per meter square, Weber per meter square. The twist constant is 15 into 10 raised to minus 10. 15. Twist constant is 15 into 10 raised to minus 10 Newton meter per degree. Newton meter per degree. Then find out the current sensitivity. Then find out the current sensitivity. किंवा याला ॲमीटर गॅल्व्हनोमीटरची सेन्सिटिव्हिटी सुद्धा म्हणतात. If resistance is a 10 ohm, if resistance is a 10 ohm, then also find the sensitivity of voltmeter. Then also find the sensitivity of voltmeter. चला झालं का? फाइंड करायचं फक्त. फुल फॉर्म्युला बोर्डावरती आहे. धाड 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 कॅल्क्युलेशन एकदम. बी दिलंय, ए दिलंय, एन दिलंय, सी दिलंय. फक्त युनिट एकदा चेक करा आणि व्हॅल्यू ठेवा. आपण मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची सेन्सिटिव्हिटी पाहिलं, पण सर असं मध्येच ॲमीटर, मध्येच व्होल्टमीटर असे शब्द यूज करतायत. चला आलं का आन्सर? काय डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायच्यात आणि लास्टला आलेले आन्सर न 10 न डिवाइड करायचंय म्हणजे व्होल्टेजचं येणार, कारण रेजिस्टन्स 10 आहे. आलंय का हे सर्वांना? बी ची व्हॅल्यू दिली होती, किती दिली होती बी ची व्हॅल्यू?
बी ची व्हॅल्यू सांगा मला किती दिली होती पटकन, आता मला आठवत नाही काय काय दिल्या होत्या व्हॅल्यू. एरिया आठवतोय म्हणून मी एखादी व्हॅल्यू असं देतो. 12 सेंटीमीटर स्क्वेअर दिलं होतं, 12 × 10⁻⁴ केलं. नंबर ऑफ टर्न्स 50 दिलं होतं आय थिंक, आणि ट्विस्ट कॉन्स्टंट 15 × 10⁻10 दिलं होतं. बी ची व्हॅल्यू आठवत नाही मला काय दिली होती. बी ची व्हॅल्यू सांगा काय दिली होती. ओके 0.025. सो कॅल्क्युलेट करा. हे 5 × 15, हे 10, हे 10 कॅन्सल होईल इथे, आणि हे 4, 25 चोक परत 100. सो हे असं येणार पॉइंट, आणि इंटू हे 10 म्हणजे 1 इंटू काय आलं पाहिजे 10⁻+10, 10⁻6 आलं का रे. बघा कॅल्क्युलेशन, 10⁻6 किती, 10 सेकंद लागले पाहिजेत फक्त आपल्याला. 10 सेकंद, 10 सेकंद. बी 0.025, ए आहे 12 × सेंटीमीटर असल्यामुळे 10⁻⁴ घेतलं मी. एन नंबर ऑफ टर्न्स 50 आहेत 50, अँड सी इज 15 × 10⁻10. हे 15, 3 5 15, 10 आलं. हे परत 3 भाग, हे 4 आलं इथं, 25 चोक 100, ह्या 3 नंतर पॉईंट दिला, 0.1 आलं इथं, 10 आहे, 0.1 गुणिले 10 एकच झालं, म्हणून 10 ची फक्त पॉवर ऍडजस्ट केली, -10 वरती जाऊन +10 -4 10⁻6. हे झालं करंट सेन्सिटिव्हिटी, किंवा याला आपण ॲमीटरची सेन्सिटिव्हिटी म्हणूया. आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काय येणार मग, 10⁻6 अपॉन रेजिस्टन्स, 10⁻6 अपॉन 10⁻10 आहे रेजिस्टन्स. सो देअर विल बी 10⁻5 ॲज अ व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. आता युनिट काय आहेत सेन्सिटिव्हिटीचं हे सांगायला गरज नको. d⁻θ अपॉन di युनिट काय असणार याचं, डिग्री पर एम्पियर. d⁻θ/d व्होल्ट याचं युनिट काय असणार, डिग्री पर व्होल्ट. राईट, क्लिअर आहे का हा पॉइंट. क्लिअर आहे सेन्सिटिव्हिटीचा मुद्दा. ओके, चला नवीन बेट सुरू करायचा आता. पहा, कन्वर्जन ऑफ आता जे हे गॅल्व्हनोमीटर आहे, गॅल्व्हनोमीटर त्याला आपण कन्वर्ट करणार आहोत. कशामध्ये, गॅल्व्हनोमीटर आपण पाहिलं की करंट वरती डिफ्लेक्शन याचा अवलंबून आहे. सो कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू, फर्स्ट वी विल से हाऊ इट शुड बी कन्वर्टेड इनटू एमीटर, राईट, and then we will see the how it is converted into voltmeter. आता ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे शब्द पूर्णपणे नवीन नाही आहेत आपल्याला. आपल्याला माहिती आहे की ॲमीटर कशासाठी यूज केलं जातं आणि व्होल्टमीटर कशासाठी यूज केलं जातं ते तुम्ही सांगणार आहात. ॲमीटर कशासाठी यूज केलं जातं आहे काही लक्षात मागच्या चॅप्टरचं, राईट, व्हेरी गुड. ॲमीटर, ओमकार, चार्ज नाही करंट म्हणायचं, करंट, चार्ज नाही, चार्ज मेजर नाही करता येणार आपल्याला. सध्या किती करंट फ्लो होतोय ते मेजर करता येईल आपल्याला ॲमीटरने. आणि व्होल्टमीटरने पोटेन्शियल, राईट, व्हेरी गुड. सो एवढं माहिती आहे. आणि हे एक सांगा बरं तुम्हाला, हे कळतंय का, ॲमीटर कसा कनेक्ट असला पाहिजे सर्किटमध्ये, ॲमीटर कसा कनेक्ट असला पाहिजे. एखाद्या रेजिस्टन्स मधला करंट मोजायचं तर त्या रेजिस्टन्सला ॲमीटर, ॲमीटर करंट मोजतो, करंट मोजतो तर तो कशाच्या, करंट कुठे सेम असतो, करंट कुठे सेम असतो, हा पॉइंट मी परत परत रिपीट सांगितला आहे. करंट कुठे सेम असतो, सिरीज मध्ये. मग ॲमीटर कसं कुठे मोजायला पाहिजे आपण, ओमकार, ॲमीटर कसं कनेक्ट केलं पाहिजे आपण, सिरीज मध्ये. ॲमीटर कसं कनेक्ट केलं पाहिजे आपण, सिरीज मध्ये, राईट, क्लिअर आहे. कसं लक्षात ठेवलं आपण,
ॲमीटरने आपण काय मोजतो, करंट मोजतो, म्हणून ते सिरीज मध्ये लावायचं. व्होल्टमीटर आपण काय मोजतो, पोटेन्शियल मोजतो, म्हणून ते कसं लावायचं, पोटेन्शियल मोजतो म्हणून कसं लावायचं, पॅरलल. राईट, व्हेरी गुड. तर आता फक्त एक प्रोसेस समजून घेऊया. सेन्सिटिव्हिटीचे जर काही प्रॉब्लेम असतील एमईसी चे तर तुम्ही सोडवायचे, आणि एमईसी हा कम्प्लीट चॅप्टर एअरलेस मधून सोडू शकता आता तुम्ही आणि विद्याभारती मधून. आणि जे काही डिफरंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, हा करंट इलेक्ट्रिसिटी मधलं बीट राहिलं होतं आपलं, तेच बीट म्हणजे हे आहे डिफरंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर आता आपल्याला लर्न करायचंय. त्याच्यामध्ये जस्ट इंट्रोडक्शन पाहूया, लगेचच तुम्हाला लिहायचं आज पहा काय आहे, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ एमसीजी, त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटीचा पॉईंट, आणि त्याच्यानंतर एवढं कन्व्हर्जन लिहून घ्यायचं. उद्या आपण याचं डिटेल आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पाहूया. ॲमीटर कसं केलं जातं, ॲमीटर कन्व्हर्जन कसं केलं जातं, तर याच्यामध्ये कन्फ्युजन नसायला पाहिजे. पहा, लक्ष द्या. इथून समजा करंट आला, कोणाला कन्वर्ट करायचंय, गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर मध्ये हेडिंग टाका, कन्व्हर्जन ऑफ, नाही थांबा, नंतर लिहिणार आता तुम्ही, आधी लिहायचं राहिले आधीचं. राईट, त्याच्यानंतर लिहायचं. मी हे पण सांगतो, सर्व टाकतो आज. ठीक आहे. सो गॅल्व्हनोमीटर पहा की तुम्हाला लिहायला लगेच दिलं. ठीक आहे, आपण काय करूया, आज इथेच बस करूया. आज मी लगेचच लिहायला टाकतो, तुम्ही लिहून घ्या, कुठेपर्यंत लिहून घ्या याच्यामध्ये की कन्व्हर्जन ऑफ ॲमीटर, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर, हे फक्त लिहून घ्यायचं याच्यामध्ये. जिथपर्यंत मी फोटो टाकणार आहे तिथपर्यंत आधी कोणता बीट लिहिणार, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी, आणि त्याच्यानंतर हे कन्व्हर्जन, म्हणजे उद्या आपण डायरेक्ट हे बीट सुरू करूया. ठीक आहे, नाहीतर लिहून देताना ते मागे पुढे होऊ शकतं. ओके, क्लिअर आहे. चला, ठीक आहे. तर मग एमईसी चॅप्टर वरचे सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाले पाहिजेत. एमईसी आपला चॅप्टर पूर्ण झालेला आहे, त्याच्यावरती प्रॉब्लेम सोडवा. जर डाऊट असतील काही तर डाऊट आपण परत घेऊया. एमईसी वरचे डाऊट घेतलेत आपण बऱ्यापैकी, फोर्सचं, परत चार्ज मुव्हिंग पार्टिकलचं, टॉर्कचे एक्झाम्पल घेतलेत. तरी अजून काय डाऊट असतील तर सेंड करा. आणि उद्या मग हे कन्व्हर्जन ऑफ ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे एकदम शॉर्ट मध्ये लर्न करायचे. जर वाचत बसाल तर भरकटत जाचाल, सांगतोय मी तुम्हाला. भरपूर असं अवघड दिलेलं आहे, कुठे कुठे एकदम सिंपल लक्षात ठेवायचं ट्रिक नुसार. सो उद्या भेटूया आपण याच्यामध्ये. मी लगेचच लिहायला टाकतोय, ते लिहून घ्या. ओके, चलो मग, बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.